नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस व पुसद जिल्हा यवतमाळ. आपल्या देशमुख सर या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि एकत्रित या गणित या पुस्तकाचे लेखक आणि पोलीस भरती अतिसंभाव्य 12,000 प्रश्नसंच अल्पावधीतच महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे मनस्वी आभार आणि पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सरासरी भाग 3. याच्यापूर्वी सरासरी भाग 1, सरासरी भाग 2 हे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले असेल. आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच हा चॅनलला सबस्क्राइब करा, कारण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस हा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. ज्यावेळेस प्रशासनामध्ये किंवा कोणत्याही शासकीय सेवेत जे काही नवीन बदल करण्यात आले त्या बदलाचा एक तात्काळ व्हिडिओ आपल्याला मिळत जाईल. म्हणजे नेहमीच आणि करंट अफेअरची सुद्धा याच्यावर आता व्हिडिओ चालू होतील की साप्ताहिक प्रमाणे दर आठवड्यातला करंट अफेअर हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने सरळ सेवा पोलीस भरती कंबाईन पर्यंतचे हे सर्वच तुम्हाला या युट्यूब चॅनलवर निश्चित मिळत राहील. परंतु या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा. सर्वप्रथम आपण पाहूया सरासरी भाग 3. यामध्ये कोणत्याही सूत्राचा वापर न करता आपण जे बेसिक मधला जो घटक पाहिला त्यावरच आधारित हा सरासरी खूप सोडवता येतो. हा सरासरी म्हणजे नवीन काही नाही, सरासरी म्हणजे मध्यमान आपण यापूर्वी हे पाहिलेलं आहे. परंतु सरासरी सोडवत असताना बेसिक मधले जे घटक आहे की पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक हे आपण पाहिलेले आहे. आणि त्या नियमाच्या आधारित सरासरी आहे. सरासरी म्हणजे काय, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या करा म्हणजे सरासरी भेटेल. सर्व प्रकारच्या संख्यांची सरासरी काढता येईल हे सूत्र लक्षात ठेवा. ह्या एकूण संख्यांची बेरीज करा. एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची हा बेरीज जास्तीत जास्त हा प्रश्न विचारला जातात. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, निश्चितच तुम्हाला याच्यातून 1 ते 2 प्रश्न मिळतील. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे आपल्याला मिळेल सरासरी. सरासरी म्हणजे काय, हे सरासरी काढायचं असेल तर सरासरी म्हणजे काय, हे सरासरी तर एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची काय करा बेरीज भागिले एकूण संख्या करा. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्यांची बेरीज. आता याच्यानंतर जेव्हा तुम्हाला सर्व प्रकारच्या सरासरी कोणत्याही संख्या दिल्या आणि सरासरी काढा म्हणला तर सरळ त्या संख्येची काय करायची बेरीज भागिले एकूण संख्या मिळेल काय सरासरी. आता 110, 100, 110,000 या संख्येची सरासरी किती, म्हणजे अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. या संख्येची सरासरी किती, या संख्यांची सरासरी किती. तर काय सांगितलं, एकूण संख्यांची काय करायची बेरीज भागिले एकूण संख्या. एवढंच नेहमी लक्षात ठेवा, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आणि क्रमवार संख्यांची सरासरी काढताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 ही आपल्याला मिळेल क्रमवार संख्यांची सरासरी. आणि सर्व प्रकारच्या संख्येची सरासरी काढतावेळी सर्वच प्रकारच्या संख्यांची सरासरी काढतावेळी पहिली संख्या प्लस क्रमवार संख्यांची सरासरी काढतावेळी पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले काय करायचं 2 आणि हे मिळेल सरासरी. सर्व प्रकारच्या संख्यांची सरासरी काढतावेळी काय करायचं, एकूण सर्व संख्या दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या करायचं. जेवढ्या संख्या दिल्या आहेत एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे मिळेल आपल्याला सरासरी. सरासरी गुणिले एकूण संख्या केल्या तर एकूण संख्यांची काय भेटते बेरीज, एकूण संख्यांची बेरीज. तर आपल्याला 1 ते 1000 पर्यंतच्या एकूण संख्या किती आहेत आपल्याला हे काढायचं. सम किती आहेत, विषम किती आहेत, त्यांची बेरीज काय होईल. 1 ते 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली तर त्यांची बेरीज काय होईल हे नवीन व्हिडिओमध्ये याच्या पुढचा सरासरी भाग 4 मध्ये हा मिळेल. आपण आज सरासरी काढायला शिकू. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर एकूण संख्यांची बेरीज करा. एकूण संख्यांची बेरीज म्हणजे 35, 40, 32, 38 आणि 12. एकूण संख्या किती आहे, 1, 2, 3, 4, 5 संख्या आहेत 5. इथं 5 घ्या. संख्या किती आहे 5, हे 5 एकूण संख्या 5. एकूण संख्यांची बेरीज करा. आता यांची बेरीज आता आपल्याला जे सांगितलेले आहे की ज्यांना समजते तर पूर्ण संख्यांची बेरीज सरळ एका बाजू पूर्ण संख्यांची बेरीज करता आणि उजव्या बाजूकडून संख्या सरळ एका रेषेत मांडा आणि यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करतो आपण. हे पूर्ण संख्यांची बेरीज करता आणि संख्या उजव्या बाजूकडून सरळ एका रेषेत मांडणी करा. यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. हे 2 + 8, हे 8 आणि 2 किती होतील, हे 10, 10 2 12, 12 हा 0 प्लस नंतर 12 आणि 5 17, 17 किती येतील, हे 1707, हा 4 1 नंतर 3 हे इतर 1 आणि 3 किती होतील 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 1 15 म्हणजे किती व्हायले 157. ही जर बेरीज या पद्धतीत करायची नसेल तर सरळ एका रेषेत उजव्या बाजूकडून मांडणी करा. हे 32, 38 आणि हे 12.
हे उजव्या बाजूकडून संख्या सरळ सरळ एका रेषेत मांडा. हे किती येईल 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 5 17, 17 शी 7, हातचे आले 1, 2 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 3 किती होतील 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 1 15 म्हणजे 157. म्हणजे पूर्ण संख्यांची बेरीज करता वेळी सरळ पूर्ण संख्यांची बेरीज करता वेळी उजव्या बाजूकडून सरळ एका रेषेत मांडणी करा आणि बेरीज करा भागिले एकूण संख्या करा. काय मिळेल सरासरी. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मिळेल काय सरासरी. एकूण संख्यांची बेरीज याला डायरेक्ट भाग द्या. हे भागाकारामध्ये आपण झालेला आहे. ज्यांना भागाकार येत नसेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे प्लेलिस्ट मध्ये जे काय आहेत की बेसिक क्रिया बेसिक घटक त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. हे किती येईल 5 त्रिक 15 हे भागीला 3चा नंतर 5 त्रिक 15 या 7 ला भागा 5 1 5 उरले 2 हे 0.0 4 पंच हे 5 चौक 20 म्हणजे किती येईल 31.4. याचं उत्तर काय येईल 31.4. 31.4. सरळ एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मिळेल सरासरी. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या काय मिळाली आपल्याला सरासरी. काय मिळाली सरासरी. हे झाली पूर्ण संख्यांची. एकूण कोणत्याही संख्यांची सरासरी काढताना त्या संख्येची बेरीज करावी भागिले एकूण संख्या. आणि हे बेरीजचा जो आहे ते आपल्याला बेसिक गणितामध्ये पूर्ण आपण बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हा घेतलेला आहे. त्यामुळे बेसिक वरच गणित आधारित आहे. तर हा 0.25 हे 0.25 आणि 44.4 0.25 आणि 44.4 यांची काय करा बेरीज. दशांश अपूर्णांक संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करतावेळी हे पॉइंट खाली पॉइंट ठेवून याची बेरीज किंवा वजाबाकी करावी. दशांश अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करतावेळी हे पॉइंट खाली पॉइंट ठेवून याची बेरीज किंवा वजाबाकी करावी. दशांश अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करतावेळी हे पॉइंट खाली पॉइंट ठेवून याची बेरीज किंवा वजाबाकी करा. इथं 5 ला 5 नंतर 4 आणि 2 हे 6 पॉइंट खाली पॉइंट 4 4 म्हणजेच 44.65 ही झाली बेरीज. म्हणजेच या सूत्राचा वापर करा. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्यांची बेरीज किती आहे हे संख्या आहेत किती 0.25 44.4 संख्या किती आहे 1 आणि 2 भागिले काय करा 2 भागिले 2 करा काय मिळेल सरासरी. आणि दशांश अपूर्णांक संख्यांचा भागाकार करायचा आहे. आपण पाहिलेला आहे भागाकारात हे नियम झालेले आहे. तर दशांश अपूर्णांक संख्यांचा भागाकार करता वेळी अंशात पॉइंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे सरळ छेदात 0 वाढवा. पॉइंट नंतर 2 अंक आहे हे 2 0 वाढवा. हा पॉइंट निघून जाईल. हा पॉइंट काय होईल निघून जाईल. अंशात पॉइंट नंतर जेवढे अंक आहे तेवढे 0 छेदात वाढवायचे. छेदात असेल तर अंशात वाढवायचे आणि अंशात आणि छेदात पॉइंट नंतर अंक असेल तर पॉइंट नंतरचे अंक समान करून पॉइंट नाही असं समजून भागाकार करावा. आणि हा ज्यांना समजलं नाही त्यांनी बेसिक गणितामध्ये हा पूर्ण व्हिडिओ अपलोड आहे तो पाहून घ्या. तर इथं काय 44 65 आणि भागिले 200 तर या 200 ने भागायचं. तर याला गुणिले आपण काय करतो 5 10 आणि छेदा 10 100 1000 10,000 या पटीत आणा. गुणिले याला 5 ने किती 1 2 0 दिला 1 2 0 5 दोन्ही 10 नंतर 5 5 25 यांचा गुणाकार करा. हे याचा इथं करा 5 5 25 सी 5 हातचे आले 2 5 सक 30 हे 5 सक 30 30 आणि 2 32 सी 2 हातचे आले 3 5 चौक 20 हे 5 चौक 20 20 आणि 3 23 सी 3 हातचे आले 2 5 चौक 20 20 आणि 2 22 22,325 आणि छेदा 10 100 छेदा 10 100 लक्ष द्या. हे जर छेदा 10 100 असेल 3/10 33/100 नंतर 3/1000 हे छेदात जर कोणत्याही संख्येच्या छेदात 10 100 1000 10,000 या संख्या पटीत आल्या तर यांचा डायरेक्ट भागाकार करता येते. 3/10 म्हणजे याचं शून्य काढा 1.0.3 हे 33.100 म्हणजे 1 2 शून्य काढा 1 2 अंक सोडून पॉईंट दिला 0.33 याचं उत्तर भेटेल 0.33. नंतर 1 2 3 शून्य कट करा 1 2 हे 3.0 0.03 द्या 0.03 हे काय येईल 0.03 म्हणजे 0.03 म्हणजेच आपल्याला छेदात 10 100 1000 10,000 छेदामध्ये 10 100 10,000 पद्धती संख्या आल्या तर जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य कट होतात. डायरेक्ट याचा भागाकार करता येईल 1 2 3 शून्य आहेत 1 2 3 शून्य कट करा. अंशात उजवीकडून 3 अंक सोडून पॉईंट द्या 1 2 3 हा पॉईंट म्हणजे हा 22.325 हा काही 22.325 हे 22.325 याची काय झाली सरासरी किती 22.325. काय केलं एकूण संख्येची बेरीज केली. एकूण संख्येची बेरीज केली इथं भागिले एकूण संख्या 2
अंशात पॉईंट नंतर जेवढे अंक आहे तेवढे शून्य छेदात वाढवे. छेदात 10, 100, 1000, 10,000 आले तर डायरेक्ट जेवढे शून्य आले तेवढे शून्य कट करून उजवीकडून पॉईंट देतो. म्हणजेच याचं उत्तर येईल 22.325. 22.325. नंतरचा आपल्याला आता हे दशांश अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी पॉईंट खाली पॉईंट, पूर्ण संख्यांची बेरीज करता वेळी सरळ संख्या उजव्या बाजूकडून मांडणी करा आणि बेरीज करून एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या करा. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या करा. अंशात पॉईंट नंतर जेवढे अंक आले तेवढे शून्य छेदात वाढवा. हा अंशातला पॉईंट निघून जाईल. छेदात आला तर अंशात वाढवा, छेदातला पॉईंट निघून जाईल. अंशात आणि छेदात पॉईंट नंतर अंक आले तर पॉईंट नंतरचे शून्य वाढवून पॉईंट नंतरचे अंक समान करा. नंतर पॉईंट पॉईंट काय होतील, कट होतील. हे सर्व नियम आपण सांगितलेले आहे बेसिक मध्ये. पुन्हा हे सांगत आहे की आता हे 1/10 आहे, 1/100 आहे, 1/1000 आहे. आता हे झाल्या संख्या अपूर्णांक. या अपूर्णांक संख्यांची अगोदर बेरीज करा. अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी 1/10 1/10 प्लस 1/100 1/10 प्लस 1/100 प्लस 1/1000 1/1000 प्लस याची बेरीज करा. या सूत्राचा वापर एकूण संख्यांची बेरीज आणि अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी आपण छेद समान करत असतो. हे छेद समान करून बेरीज करा. अंशाला आणि छेदाला एका समान संख्येने गुणा म्हणजे याचे छेद समान होतील. आता इथं गुणिले 10 केलं तर 1000 होतील. छेद समान करा. इथं गुणिले 10, इथं छेदाला 10 न गुणलं तर अंशाला 10 न गुणा. नंतर इथं गुणिले किती करायला लागेल, 100. 100 आहे 1000. छेदाला 100 न गुणलं तर अंशाला 100 न गुणा. हे 100. 2 पूर्णांक किती आहे प्रश्न, 2 पूर्णांक 1/2 नंतर 3.3/4 हे लक्षात ठेवा. तर आता इथं आता हे काय केलं, अंशाला आणि छेदाला एका समान संख्येनं गुणा. छेद समान करा, छेद अगोदर समान करा. अपूर्णांक संख्यांचे नियम आहे, अपूर्णांक संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता वेळी सर्वप्रथम हे छेद समान करावे. छेद समान झाल्यावर छेद एक वेळेस लिहा. अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी. अपूर्णांक व्यवहारिक अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करता वेळी छेद समान करावा. छेद हा एक वेळेस लिहावा, अंशाची बेरीज करावी. म्हणजे छेद इथं किती व्हायला 100, इथं 1000 आहे, इथे 1000 करा, इथे 1000 करा. हे 100 आहे 1000, 100 आहे 1000. हे 1000 1000 1000 1000 छेद समान झाल्यावर छेद एक वेळेस लिहा. 1000 1000 1000 तीन वेळा हे 1000. 100 आहे 1000, हे 1000, हे 100 आहे 1000. 1000 1000 छेद समान झाले की छेद हा एक वेळेस लिहा. छेद समान झाल्यावर छेद हा एक वेळेस लिहावा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी. तर बेरीज करायची 100 1 100 नंतर प्लस 10 1 10 प्लस 1 याची बेरीज करा. आता याची इकडे 100 प्लस 10 प्लस 1 1 1 1 म्हणजे किती वाले 111. 111 हे तर लक्षात द्या, 111 भागिले 1000. 111 भागिले 1000 हे सरासरी नाही, बेरीज होय. अजून आपली बेरीज झाली नाही. अपूर्णांक संख्यांची व्यवहारिक अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी छेद समान करा. छेद समान झाल्यानंतर छेद हा एक वेळेस लिहा. व्यवहारिक अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी छेद समान करा. छेद समान झाल्यानंतर छेद हा एक वेळेस लिहा. अंशाची बेरीज करा. हे अंशाची बेरीज आली 111. नंतर आपण छेदात जेवढे पॉईंट नंतर अंक आहे, छेदात 10 100 1000 10000, छेदामध्ये 10 100 1000 10000 या पटी संख्या आल्या तर या छेदातले हे जेवढे एकवर जेवढे शून्य आहे तेवढे शून्य कट करतो 1 2 आणि उजवीकडून 1 2 3 अंक सोडून पॉईंट द्या शून्य. हे 0.111 0.111 याची झाली बेरीज. 0.111 ही बेरीज, एकूण संख्येची बेरीज. ही एकूण संख्येची बेरीज किती झाली 0.111. तर संख्या किती आहेत 1 2 3 भागिले 3 करा. याची बेरीज झाली 0.111. 0.111 भागिले 3 एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे काय निघाल, आता सरासरी निघाल. हे पहिलाच पर्याय राहते 0.111. कोणत्याही संख्यांची बेरीज आपल्या सरासरी करायची असेल, काढायची असेल तर त्या संख्यांची अगोदर बेरीज करावी. अपूर्णांक संख्यांची बेरीज अपूर्णांकाच्या नियमानुसार, दशांश अपूर्णांकाची बेरीज दशांश अपूर्णांकाच्या नियमानुसार, पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्यांच्या नियमानुसार, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येच्या नियमानुसार. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर काय मिळेल सरासरी. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे इथं अंशात, आता लक्षात द्या, ह्या अंशात पॉईंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य छेदात वाढवतो. 1 2 3 0 हा पॉईंट निघून गेला म्हणजे 111 भागिले 3000. अंशाला आणि छेदाला एका समान संख्येने भाग द्या किंवा गुणा. 10 100 1000 10000 या पटी संख्याला म्हणजे भाग देता येईल. 111 भागिले 3000 ही सरासरी झाली. परंतु याला दशांश अपूर्णांकात आपल्याला काढायचे असेल तर याला भागिले 3 करा. याला भागिले 3 करा. 3 1 3 3 0 0 3 0 0 3 0 0 3 1 3 3 0 0 3 0 0 हे किती येईल 3 3 9 हे 11 उरले 2. 11 तून 9 गेले 3 7 21 म्हणजे 37/1000 किती येईल 37/1000.
म्हणजेच किती आलं उत्तर आपलं 37. 37/1000 हे आपलं उत्तर आलं. 37/1000 म्हणजे छेदात सरळ सरळ 1 2 3 0 आहे, तर 1 2 3 0 कट करा. 1 2 3 आणि उजवीकडून 1 2 हा 3 अंक सोडा. 0.0 0.037 किती येईल? 0.037. याचं उत्तर काय असेल? 0.037. 1/10, 1/100, 1/1000 या संख्यांची सरासरी आहे 0.037. 0.037 ही सरासरी झाली. काय करायचं? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मिळेल मित्रांनो आपल्याला सरासरी. म्हणजे अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी छेद समान करा, छेद 21 लिहा, अंशाची बेरीज करा. पुन्हा हे आपलं उत्तर आलं 0.111 ही झाली बेरीज. हे पहिल्याच पर्यायात ही झाली बेरीज. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या करा म्हणजे आपल्याला मिळेल सरासरी 0.037. 0.037 ही झाली आपली सरासरी. म्हणजे हा अपूर्णांक संख्यांची सरासरी. याच्यानंतरचा लक्षात द्या की आपल्याला या संख्यांची सरासरी दिल्या जाते. तर याच्या सरासरीवर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. अनेक म्हणजे अनेक, भरपूर प्रकार, असंख्य प्रकार सरासरीवर तयार केले जातात. फक्त ते प्रश्न आपल्याला प्रत्येक समजला पाहिजे की नंतरचा आहे पूर्णांक अपूर्णांक संख्या 2.1/2 किंवा 3 पूर्णांक किंवा 2.3/4 या संख्यांची सरासरी करा. तर या संख्यांची अगोदर बेरीज करा. बेरीज करता वेळी याला अपूर्णांकात करा किंवा हे पूर्ण संख्या बाजूला काढून ठेवा. आपण हे दोन्ही नियमानुसार यांची बेरीज केलेली आहे. दोन्ही नियमानुसार यांची बेरीज केली. हे 2 2 4, 4 आणि 1 5, 5/2. नंतर 4 2 8, 8 आणि 3 11, 11/4. हे प्लसला प्लस करा. हे पूर्ण संख्या बाजूला काढून ठेवा. हे पूर्ण संख्या बाजूला काढा किंवा या संख्येचं रूपांतर अपूर्णांकात करा. आता हे 2.1/2 म्हणजे 2 2 4, 4 आणि 1 5, 5/2. याला भाग द्या. 2 2 4, या 5 मधून 4 गेले, उरला 1, 1/2 म्हणजे याला 2.1/2 लिहिता येते किंवा 5/2 लिहिता येते किंवा 2.5 लिहिता येते. याला जर भाग दिला तर डायरेक्ट 2.5 किंवा 5/2, 2.1/2 अशा 3 पद्धतीत ही संख्या मांडणी करता येते. याचं रूपांतर लक्षात घ्या. पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचं रूपांतर अपूर्णांकात करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचं रूपांतर अपूर्णांक संख्येत करा. हे किती येईल? हे 4 2 8, 4 2 8, 8 आणि 3 11, 11/4. नंतर 2 2 4, 4 आणि 1 5, 5/2. आता या अपूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी काय करतो आपण? छेद समान करा. या अपूर्णांक संख्यांची बेरीज करायची तर हे छेद समान करावे. छेद काय करावे? समान करावे. छेद आता कोणत्या संख्येला समान होतील? इथं 4 आहे, इथं 2 आहे, गुणिले इथं 2 करा, गुणिले 2 करा. भागाकार किंवा गुणाकार, इथं गुणाकार पद्धतीने छेद समान होतील. 2 2 4, इथं 5 2 10, 10/4 प्लस 11/4. हे 4 4 छेद समान झाले. छेद समान झाले की छेद एक वेळेस लिहितो. हे छेद एक वेळेस लिहा. अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर हे 10 प्लस 11 म्हणजे किती होतील? 21. याचे 21. 21/4 म्हणजे त्याला 4 ने भाग द्या. 4×5 20. हे 4×5 20. उरला 1, 21 मधून 20 गेले, उरला 1 पॉईंट दिला, इथं 0 घेतला. 4 2 8, उरले 2 0, 4×5 20 म्हणजे 5.25. ही यांची बेरीज झाली. बेरीज, सरासरी नाही, बेरीज. ही यांची काय झाली? 2.1/2, 2.3/4 यांची बेरीज 5.25. 5.25 लक्षात घ्या. 5.25 भागिले एकूण संख्येची बेरीज. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्येची बेरीज, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या करा. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? 1 2. हे किती संख्येची बेरीज आहे? 5.25 2 म्हणजे भागिले 2 करा. इथं भागिले कितीने भागा? आपल्याला 2 ने भागा. अंशात पॉईंट नंतर जेवढे अंक आहे तेवढे शून्य छेदात वाढवा. 1 2 अंक आहे तर इथं 2 शून्य वाढवा. हा पॉईंट निघून जाईल. हा पॉईंट काय होईल? निघून जाईल. इथं 200 आहे, इथं आहे, याला गुणिले किती करा? 5 करा, गुणिले 5 करा. म्हणजे याचा काय गुणाकार येईल? 1 2 0. हा 1 2 0. 5 2 10, 1000 आले. हे 5 5 25 5 हातचे आले 2. 5 2 10, 10 2 12, 12 2 हातचे आले 1. नंतर किती येईल? 5 5 25 आणि 26. हे 26/25 भागिले 1000. छेदात 10 100 1000 10,000 आले. हे डायरेक्ट 1 2 0 कटल. 1 2 3 0 कटले. 1 2 3 0 कटले. 1 2 3 उजवीकडून 3 अंक सोडून पॉईंट द्या. 1 2 3 अंक सोडून पॉईंट द्या. म्हणजे 2.625 किती येईल? 2.625 याची सरासरी, या संख्येची सरासरी.
आता हे भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे आपण पूर्ण बेसिक मध्ये पाहिलेले आहे. त्यासाठी गणिताचा अभ्यास करता वेळी हे बेसिक अगोदर करा. म्हणजे नंतर काय, एकदा हे प्रकरण चालू झाल्यानंतर आपल्याला सरासरी म्हणजे काय, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे एकूण संख्येची बेरीज मिळेल, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या सरासरी मिळेल, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 केलं तर क्रमवार संख्येची सरासरी मिळेल, एकूण संख्यांची बेरीज काढा. अशा अनेक प्रकारचे प्रश्न तयार केले जातात. त्यासाठी याच्यातलं बेसिक माहिती असणं, गणित करायचं, गणिताचा पाया हा मजबूत असणे गरजेचं असते. तर पुन्हा हे व्यवस्थित हे करा. आणि याच्यातला अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करायची असेल तर अपूर्णांक संख्यांच्या बेरीज वजाबाकीच्या नियमानुसार सोडवा. अपूर्णांक संख्या त्याच्यापूर्वी सरासरीचे आपले जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पूर्ण पहा. आता पुढील व्हिडिओमध्ये एकूण संख्यांची बेरीज, 500 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज इत्यादी. नंतर आपल्याला प्रश्न असा विचारला की पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. आता हा प्रश्न आहे की आता शाब्दिक प्रश्न याच्यावर कसे केले जातात त्या इकडे लक्ष द्या. आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता हा महत्वाचा घटक आहे की पहिल्या 5 मूळ संख्यांची, पहिला प्रश्न आहे की पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. मूळ संख्यांची, हे मूळ संख्यांची पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी, पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी. नंबर 2 ला येते पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी, संयुक्त संख्यांची सरासरी, पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी, पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी, पहिल्या अशा विचारल्या जाते पहिल्या जोडमूळ संख्यांची सरासरी. अशा प्रकारचे संयुक्त संख्या, मूळ संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आपल्याला विचारल्या जातात. त्यामुळे काय लक्षात आहे की पहिल्या 5 घन संख्यांची सरासरी, पहिल्या 5 घन संख्यांची किंवा पहिल्या 5 वर्ग संख्यांची सरासरी, पहिल्या 5 वर्ग संख्यांची, घन संख्यांची, समसंख्यांची, विषम संख्यांची, नैसर्गिक संख्यांची, मूळ संख्यांची, संयुक्त संख्यांची हे विचारले जाते. त्यासाठी आपल्याला या चॅनलवर, हे आपला जो या चॅनलवर देशमुख सर या युट्यूब चॅनलवर आपल्याला संख्या हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. प्लेलिस्ट मध्ये जा, या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट मध्ये जा, त्यामध्ये संख्या हा घटक पहा, ते पूर्ण अभ्यासा. त्याच्यावर सरासरी आहे म्हणजे की पहिल्या 5 मूळ म्हणलं तर कोणत्या, आता पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी, पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा, पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी काढा, पहिल्या घन संख्यांची सरासरी काढा. घनमूळ झाले, वर्गमूळ झालेले आहेत, त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते 100% पहा अगोदर. त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी बेसिक व्यवस्थित केलं तर प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर येते. पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी. आता मूळ म्हणलं तर आपल्याला एक ही संयुक्त किंवा मूळ नाही, हे 0 आणि 1 ही संयुक्त नाही आणि मूळ नाही. 2 ही पहिली मूळ संख्या, 2 नंतर 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 11 हे झाले 5 मूळ संख्या भागिले 5. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची काय करायची आहे, बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मिळेल काय, सरासरी. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा म्हणते. लक्ष द्या सर्वांनी. संख्या हा पहिल्या 5 मूळ संख्या, ही पहिली मूळ संख्या 3 आहे. मूळ संख्या म्हणजे की ज्या संख्येला त्या संख्येनेच भाग जातो आणि त्या संख्ये व्यतिरिक्त एकने भाग जातो. हे पूर्ण संख्या या प्रकरणात सखोल मार्गदर्शन दिलेलं आहे. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. तर पहिल्या 5 2 3 5 7 11 हे पहिल्या 5 मूळ संख्या झाल्या. हे अगोदर संख्यामध्ये पाहिला. त्या सरासरीमध्ये काहीच करा, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या करायचं होतं. हे 2 3 5 7 11 हे या पद्धतीत 11 + 7 किती होतील, 11. हे 11 आणि 7 म्हणजे 11 + 7 म्हणजे किती होतील, 18. हे 18 आणि 5 किती होतील, 18 + 5 23. 23 × 3 26, 26 × 2 28. 28 भागिले 5. एकूण संख्या 5 आहे. 5 संख्यांची बेरीज करा भागिले एकूण संख्या करा. हे 5 5 25 भाग कितीचा गेला, 5चा, उरले 3. हा पॉइंट द्या, इथं 0 घ्या. नंतर 5 × 30 म्हणजेच 5.6. 5 पॉइंट काय होईल, 6. 5.6. पहिल्या 5 संयुक्त संख्या, पहिल्या 5 संयुक्त संख्या काढा. पहिली एक ही संयुक्त किंवा मूळ नाही, 2 ही मूळ आहे, 3 ही मूळ आहे. पहिली संयुक्त संख्या कोणती येईल, 4. पहिली संयुक्त संख्या ही 4 आहे, 4. नंतरची पहिली संयुक्त संख्या 4 आहे. नंतरची कोणती येईल, 5 ही मूळ आहे, नंतर 6 येईल, नंतर 7 ही मूळ, नंतर 8 येईल, नंतर 9 येईल, हे 9, नंतर 10 येईल. 1 2 3 4 5 अशा हे 5 मूळ संख्या. पहिल्या 5 संयुक्त संख्या झाल्या. पहिल्या 5 काय झाल्या, संयुक्त संख्या. पहिल्या 5 संयुक्त संख्या. नंतर हे 6 आणि 4 किती होतील, आपल्या याची बेरीज करा. 8
हे 9 किती होतील 17, 17 17 प्लस 7 किती होतील 17 7 23, हे 17 6 किती होतील 23, 17 हे 8 8 8 16 आणि 17 17 17 प्लस 6 किती होतील 23, 23 हे 4 23 प्लस 4 किती होतील 27, 27 शी 7 हातचे आले 2 2 आणि 1 3 म्हणजे किती आले 37, 37 छेद किती येतील 5. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी. पहिल्या 5 संयुक्त संख्या काढा. संयुक्त संख्या म्हणजे काय, संख्या या प्रकरणात झालेला आहे आपला बेसिक, त्याच्यासाठी व्यवस्थित करा. हे 5 7 35 उरले 2 पॉईंट दिला 0 5 5 25 म्हणजे 7.5, हे 7.5. पहिल्या 5 संयुक्त संख्यांची सरासरी 7.5. आता संयुक्त संख्याच माहित नाही काय जणांना. संयुक्त संख्या हा संख्या या घटकामधला व्यवस्थित प्रकरण पहिलंच आहे. संख्या गणितामधला तो व्यवस्थित करा. नंतर पहिल्या 2 असा प्रश्न येते की पहिल्या 2 विषममूळ संख्यांची सरासरी सांगा. पहिल्या 2 विषममूळ संख्यांची सरासरी काढा. पहिल्या 2 विषम संयुक्त संख्यांची सरासरी काढा. पहिल्या 2 विषम संयुक्त संख्यांची सरासरी हे आपल्याला विचारले जातात. पहिल्या 2 विषम संयुक्त संख्यांची सरासरी किंवा 51 ते 100 पर्यंतच्या विषम संयुक्त संख्यांची सरासरी 51 ते 100 ते संख्या आपल्याला काढायला लागतील. किंवा आता आपल्याला पहिल्या 2 विषम मूळ संख्यांची सरासरी, पहिल्या 2 विषम मूळ संख्यांची सरासरी, एक ही संयुक्त मूळ नाही, दोन्ही मूळ आहे, परंतु ही कोणती आहे सममूळ. विषममूळ पहिली कोणती आहे 3, दुसरी 5 भागिले काय करायला लागेल 2, हे 2च घ्यायच्या. पहिल्या 2 विषम मूळ संख्यांची सरासरी, पहिल्या 2 विषममूळ संख्यांची सरासरी काढा. पहिल्या 2 विषममूळ संख्यांची सरासरी काढा. तर पहिल्या 2 विषममूळ घ्या, दोन्ही सममूळ संख्या आहे. तर विषम 5 आणि 3 8, 8 भागिले 2 बेक बे बेचोक 8 म्हणजे किती येईल उत्तर 4. हे बेचोक 8 म्हणजे किती आला 4. नंतरचा पहिल्या 2 विषम संयुक्त संख्या काढा. हे एक ही संयुक्त किंवा मूळ नाही, दोन्ही मूळ आहे, तीनही मूळ आहे, 4 ही संयुक्त आहे परंतु समसंयुक्त आहे. आपल्याला विषम संयुक्त पाहिजे. आपल्याला ही कोणती आहे समसंयुक्त आहे, 4ही समसंयुक्त आहे. आपल्याला या संख्यामध्ये व्यवस्थित त्यांचं माहिती संपूर्ण सविस्तर माहिती संख्या या प्रकरणामध्ये दिलेली आहे. 5 ही मूळ संख्या आहे, 6 ही संयुक्त संख्या आहे परंतु समसंयुक्त संख्या आहे, 7 ही मूळ आहे, 8 ही संयुक्त आहे परंतु समसंयुक्त संख्या आहे, 9 येईल 9, 10 ही समसंयुक्त संख्या, नंतरची 11 भागिले 2. हे येतील पहिल्या 2 विषम संयुक्त संख्या सांगा म्हणते. पहिल्या 2 विषम संयुक्त संख्या 9 आणि 11, 9 आणि 11 किती होतील 20, 20 भागिले 2 बे 0 0 किती आले 10, हे 10. अशा अनेक प्रकारे याच्यावर सरासरीमध्ये प्रश्न तयार केले जातात. 51 ते 60 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी काढा. 51 ते 60 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची सरासरी काढा. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी काढा किंवा 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी काढा. तर सरासरी हा काढण्यापूर्वी एकूण संख्यांची बेरीज हा व्यवस्थित अभ्यास करा. आणि संख्या हे प्रकरण जर बेसिक म्हणला संख्या कसोट्या नंतर बेसिक बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे ज्या विद्यार्थ्यांनी 100% पाया मजबूत असेल तर पुढील प्रकरण सहज सोडवतात. लसावी मसावी सरासरी हे साधे प्रकरण आहे की जे बेसिकवरच आधारित आहे. बेसिकवर फक्त नेम काय आहे या प्रकरणामध्ये नेमकं विचारायचं काय आहे हे समजून घ्या. संपूर्ण घटक हे बेसिकवर आहे. गणितामध्ये बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार पूर्णांक दशांश अपूर्णांक अपूर्णांक आणि पूर्णांक अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी आला तर गणित त्या विद्यार्थ्याला 100% येते. नंतर कंस सोडवणे आणि नंतर पदावलीनुसार मांडणी करून प्रश्न सोडवणे हे अगोदर गणितातला बेसिक घटक हा पूर्ण करा. नंतर गणितामधला जो काही तुम्हाला प्रकरण करायचं त्या प्रकरणावर आधारित प्रश्न पहा की या प्रकरणामध्ये नेमकं काय विचारण्याचा दृष्टिकोन आहे आयोगाचा, सरळ सेवेचा, पोलीस भरतीचा. आता सरासरीमध्ये काय विचारण्याचा दृष्टिकोन असेल, कोणत्याही प्रकारच्या सरासऱ्या काढा किंवा सरासरीवरच्या आधारे प्रश्न विचारण्याचा दृष्टिकोन असतो. वेगवेगळ्या टाईप मध्ये प्रश्न विचारतात. त्याच्यात तुमचं संख्या हे प्रकरण याच्यात समावेश होते. घनमूळ वर्गमूळ होते कारण घनमूळ पहिल्या 5 घन संख्यांची सरासरी काढा म्हटलं तर पहिल्या 5 घन संख्या 10 पर्यंत तर घन पाठ करायला सांगितले होते. घन या प्रकरणामध्ये पहा. वर्ग संख्या म्हणलं तर पहिले वर्ग पहा. वर्ग करण्याच्या साध्या पद्धती सांगितल्या होत्या की पहिली वर्ग संख्या कोणती 1. या अशा अनेक प्रकारे प्रश्न तयार केले जातात सरासरीमध्ये. त्याच्यापूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलवर मध्ये बेसिक कसोट्या संख्या आणि नंतरचा जो काही क्रमवार संख्यांची मांडणी, नंतरचा लसावी मसावी, वर्गमूळ, घनमूळ,
घातांक हे आणि हे प्रकरण सर्व याच्यावर अपलोड केलेले आहे। या प्रकरणाचा अगोदर सखोल अभ्यास करा आणि त्यानंतर सरासरी त्याच्यावरच आधारित आहे। आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरासरी भाग 4 मिळेल आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एकूण संख्यांची बेरीज कशी करायची आहे। तत्पूर्वी 2 मिनिटं ही माहिती लक्ष द्या सर्वांनी। हे आपलं पोलीस भरती अतिसंभाव्य 12,000 प्रश्नसंच आहे। याच्यात 5 प्रश्नपत्रिकेचे 100% स्पष्टीकरण की प्रश्न सोडवायचे कसे, कट पर्याय पद्धती कशा वापरायच्या, प्रश्न सुरुवातीला कोणता प्रश्न सोडवायचा, पेपरचं नियोजन कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती याच्यामध्ये टाकलेली आहे। आणि 100ला 100 शेवटी चार्ट दिले, नकाशे दिले, विविध वन लाइनर प्रश्नांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। वन लाइनर प्रश्न सुद्धा समावेश केलेला आहे, चार्ट आहे, विविध चार्टद्वारे नकाशाद्वारे स्पष्टीकरणाचा समावेश आहे, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांचा प्रशासकीय विभागांचा समावेश आहे। असं हे एकत्रित 12,000 प्रश्नसंच आहे। खूप उपयुक्त ठरेल की 90+ प्रश्न याच्या मधले येतील हे तुम्हाला मी 100% सांगू इच्छितो। याच्यानंतरचा भाग येते आपला हा की एकत्रित गणित हे पुस्तक आहे। याच्यात गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, पोलीस भरती सरळ सेवेची तयारी करताना गणित हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि गणिताबद्दल आपण जेवढे व्हिडिओ टाकले ते पहा। लाईव्ह क्लास करायचा असेल तर 9850 या नंबरवर संपर्क साधा आणि हे दोन्ही पुस्तकं आपल्याला घरपोच पोस्ट कुरिअर सेवा उपलब्ध आहे आपल्याकडे आणि घरपोच पोस्टाने मिळतील। त्यासाठी 9850 16 40 49 30 ते 40% आपण याच्यावर डिस्काउंट देत असतो। मूळ किमतीवर 30 ते 40% आपण याच्यावर डिस्काउंट देत असतो। नंतरच्या आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध असे चार्ट्स प्रकाशित केलेला आहे। मराठी, वर्णमाला, जसं गणित, सरासरीचे पूर्ण प्रकरण या एका चार्टच्या आधारे पूर्ण गणित सोडवता येते। याच्यात गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हे 3 विषय एवढ्या चार्टवर पूर्णतः सोडवता येतं, 100% मार्किंग येते। या सूत्राच्या आधारे, जास्त सूत्राचा नाही, कमीत कमी सूत्राचा वापर करून जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील या चार्ट मध्ये समावेश आहे। आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता कमीत कमी सूत्र आहे, जसं खरेदी विक्री असेल, सरासरी एका सूत्रावर आपण पूर्ण प्रकरण कव्हर केलेलं आहे। ज्या ठिकाणी सूत्राची गरजच नाही तर सरळ आपल्याला जे प्रश्न काढता येतील त्या आधारे हे मांडणी करून आपण सांगण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल। जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर शक्यतो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, धन्यवाद।